शुक्रिया। हॅलो, विनंती आहे पलीकडे डगआउट जे आहे ना टर्फ ॲडिक्ट प्रतीक 11 पुणे संघाचं, त्या आजूबाजूला जे प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती आहे, तुमच्यामुळे त्या टीमला पेनल्टी बसू शकते, त्यामुळे विनंती आहे तुम्ही त्या टीमच्या आजूबाजूला बसू नका। टर्फ ॲडिक्ट प्रतीक 11 पुणे हा संघ ज्या ठिकाणी बसलाय त्या ठिकाणी डगआउटच्या आजूबाजूला बसलेल्या प्रेक्षकांना चाहताना आम्ही विनंती करतो त्या खेळाडू कक्षाच्या तुम्ही आसपासला बसू नका, ही सूचना कमिटीच्या वतीने येते, त्यामुळे विनंती असेल दोन्ही टीमला विनंती आहे, दोन्ही टीमच्या डगआउटमध्ये ज्या खुर्च्या आहेत त्या ठिकाणी प्रेक्षक बसणार नाही, त्या ठिकाणी फक्त खेळाडूंसाठी त्या खुर्च्या आहेत, त्यामुळे आम्ही विनंती करतोय त्या ठिकाणी ड्रिंक्स ट्रॉलीच्या समोर जे आहेत ना त्यांना देखील विनंती आहे, रिक्वेस्ट आहे, कमिटीच्या वतीने सूचना आहे, सूचनेचं पालन करा। पलीकडे रोडवरती ज्या रिक्षा पार्क केल्या त्यांना विनंती केली जाते, कमिटीच्या वतीनं आम्ही सातत्यानं तुम्हाला ही सूचना करतोय, त्यामुळे यावेळेस तुम्हाला सूचना केली जाणार नाही। त्याचप्रमाणे या ठिकाणी बॅनरच्या समोर प्रेक्षक बसलेत ना, कॅमेरा बसले, त्यांना विनंती आहे तुम्ही देखील त्या ठिकाणी बसू नका, ज्यावेळी बोतापेंडने आपण गोलंदाजी करतोय त्यामुळे थोडंसं सहकार्य करा। कॅमेऱ्याच्या बरोबर खाली जे प्रेक्षक बसलेत बॅनरच्या समोर त्यांना सूचना केल्या ते कमिटीच्या वतीनं त्या ठिकाणी तुम्ही सहकार्य करा। पोपटी टी शर्ट ते प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती आहे, तुमच्यामुळे फलंदाजी करणाऱ्या बॅट्समनला प्रॉब्लेम होतोय, त्यामुळे थोडंसं सहकार्य करा। चला विनंती आहे, समोर जे प्रेक्षक बसलेत त्यांना सूचना करतोय तुमच्यामुळे सामना थांबलाय आणि त्यामुळे सहकार्य करा। 11 चॅलेंजरच्या वतीनं आयोजक कमिटीच्या वतीनं आम्ही तुम्हाला सूचना करतोय, त्या ठिकाणी जिथे तुम्ही बसला तुम्हाला विनंती आहे गॅलरीमध्ये जाऊन तुम्ही बसा, तिथून तुम्ही सामन्याचा आनंद घ्या, त्यामुळे थोडंसं सहकार्य करा। पोपटी टी शर्ट मला वाटते शीतलानगरचे प्रेक्षक आहेत किंवा खेळाडू आहेत, त्यांना विनंती असेल तुम्ही सहकार्य करा। स्वराज्य स्पोर्ट्स क्लब आपल्या टीमच्या देखील खेळाडूंना विनंती आहे तुम्ही देखील सहकार्य करा, थोडंसं सहकार्य करा बाळाभाऊ, आपल्या टीमला घेऊन तुम्ही इकडे या। तर मॅच सुरू होते, पुन्हा एकदा जाऊया ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांडे सरांकडे। शुक्रिया उत्तम, आप सभी का हार्दिक स्वागत है। राष्ट्रवादी चषक 2021 देहू रोड बिग बैश, एक तरफ से गुजरता हुआ हाईवे, एक तरफ से गुजरता हुआ रेलवे ट्रैक, ये दोनों एक ही मैसेज देते हैं कि चलना जिंदगी है और चलते रहना चाहिए। तो यहाँ पर दोनों टीमों ने चलने की शुरुआत की है। आज का जो ग्रुप है ग्रुप ऑफ डेथ, यानी कि आज जो 4 टीमें इसमें तय करना मुश्किल है कौन सी टीम आखिर में आगे बढ़ेगी, लेकिन मज़ा तभी आता है जब तमाम बड़ी टीमें एक ग्रुप में एक साथ खेले। बॉक्स ऑफिस पर एक ही दिन सलमान खान, आमिर खान और अक्षय कुमार की टक्कर हो तो जो मज़ा आता है वो मज़ा आ जाएगा। फिरोज की गेंद इस बार स्क्वायर कट लगा दिया था, लेकिन बेहतरीन क्षेत्ररक्षण वहां पर पॉइंट में, बहुत ही बढ़िया कॉस्ट्यूम्स आप देख रहे हैं, रेड एंड व्हाइट में ऑल मॉन्स्टर्स रायगढ़ और ब्लू एंड व्हाइट में आप देख रहे हैं टर्फ एडिक्स बोरिवली डिंगडोंग पुणे। स्कोरिंग इस बार सजीला, क्या सजीला कवर ड्राइव, बिल्कुल आफोली पर लेकर खेल दिया था, 4 रन के लिए एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, स्कोर आगे बढ़ता हुआ 5। कृष्णा सातपुते अपने जीवन के सर्वश्रेष्ठ क्रिकेट के समय से इस वक्त गुजर रहे हैं। उनकी बल्लेबाजी का चर्चा, उनके स्ट्रोक प्ले के बारे में जितनी तारीफ की जाए उतनी कम है। बतौर ओपनिंग बैट्समैन काफी नाम कमा चुके हैं कृष्णा सातपुते। कुछ साल पहले इसी ग्राउंड पर उनके नाम एक शतक लिखा गया है और बहुत ही भव्य शुरुआत पावर प्ले में। स्कोर आगे बढ़ता हुआ 5 विदाउट लॉस। इस बार बेहतर बॉल थी, स्टंप टू स्टंप, गुड लेंथ आई, पुल करने का प्रयास था, एन वक्त पर इरादा बदला था और टॉस जीतकर पहले क्षेत्ररक्षण करने का फैसला जो किया ऑल मॉन्स्टर्स रायगढ़ खार ने, यह वाकई में काबिल तारीफ। रेड और ब्लू की लड़ाई पूरी दुनिया में इंटरनेशनली भी चलती है, कोक और पेप्सी की लड़ाई है, रेड और ब्लू की लड़ाई है।
और वैसी लड़ाई आप देखने जा रहे हैं यहाँ पर ऑल मास्टर्स रायगढ़ और टर्फ एडिक्स के बीच में। मैनचेस्टर यूनाइटेड और चेल्सी रेड एंड ब्लू, और यहाँ पर टर्फ एडिक्स और ऑल मास्टर्स। इस बार बेहतर बॉल थी, नजाकत के साथ खेल दिया था, बिल्कुल थर्ड मैन बाउंड्री के बाहर निकलती हुई गेंद, रफू चक्कर होती हुई 4 रनों के लिए। शॉट में ज्यादा ताकत नहीं थी, लेकिन प्लेसमेंट, क्योंकि फिरोज तेज गेंदबाजी कर रहे हैं, थर्ड मैन के खिलाड़ी को चकमा देती हुई चली गई तेज आउटफील्ड पर। 4 रन कृष्णा सातपुते के बल्ले से आता हुआ ये दूसरा चौका, और स्कोर 9 रन। इस प्रतियोगिता का पहला इनाम 5,05,000 रुपए स्पॉन्सर किया है माननीय श्री सुनील अन्ना शेळके युवा मंच, माननीय श्री बापू अन्ना भेगड़े युवा मंच, इनका विशेष आभार। द्वितीय पुरस्कार 3 लाख रुपए दिलीप बाबू राक्षे, प्रसाद दादा लीमन, आशीष बंसल और विजय बाबू मोरे। तृतीय क्रमांक 1 लाख रुपए मान्य श्री दीपक बाबू भोंडवे। चतुर्थ क्रमांक 1 लाख रुपए मान्य श्री गणेश अन्ना भोंडवे और मान्य कुमारी पूजा मुर्गेश, इनका विशेष आभार। स्टंप्स के करीब आकर इस बार ड्राइव करना चाहते थे, बल्ले के मुंह को बंद किया था, ये वजह भी थी कि स्ट्राइकर एंड के अंपायर के पास गेंद गई और वहां विवेक शेलार ने उसको फील्ड किया था। 2 अंकों में पहुंचता हुआ स्कोर 10 रन। पहले विकेट में कोई खतरा नहीं है। कृष्णा सातपुते के 2 चौके, खास करके कवर ड्राइव पर जो हाफ वॉली पर चौका लगाया, आज के दिन समा बांधता हुआ वो चौका कृष्णा सातपुते का। डिफेंस ग्राउंड देहू रोड पूना में यह प्रतियोगिता खेली जा रही है और आप लोगों तक इसको प्रस्तुत कर रहे हैं उमेश नायडू और साजिद तांबोली। कल इस प्रतियोगिता का इनाम वितरण समारंभ आयोजित किया जाएगा, जिसमें हमारे विधायक मान्य श्री सुनील अन्ना शेळके, मावड़ की बुलंद आवाज, इनके शुभ हाथों से इनाम दिए जाएंगे। कल कुछ विशेष सत्कार है। आलोक शर्मा मावड़ भूषण, इसके अलावा उमेश नायडू अचानक बॉयज मावड़ भूषण, आकाश शिंदे उदयोन्मुख खिलाड़ू और गणेश यादव, इनका भी सत्कार रहेगा। हमारे YouTube के दर्शकों का स्वागत। tenniscricket.in पर इसका सीधा प्रसारण आप अपने स्मार्टफोन पर, डेस्कटॉप पर, लैपटॉप पर, आईपैड पर देख सकते हैं। मैदान के हमारे दर्शकों का भी हार्दिक स्वागत है। और रेलवे एंड से अब बॉलिंग करेंगे विवेक शेलार। पहले 2 ओवर पावर प्ले के हैं, जिसमें आप देखें तो एक फ्लाई स्लिप, एक गली, एक शॉर्ट पॉइंट, एक शॉर्ट कवर और एक मिड ऑफ, ये ऑफ साइड की फील्ड। ऑन साइड की फील्ड अगर देखें तो एक वाइडिश स्क्वायर लेग, एक वाइडिश मिड विकेट और एक मिड ऑन। शेलार की पहली गेंद इस बार स्टीयर कर दिया, थर्ड मैन बाउंड्री के बाहर जाती हुई गेंद, 4 रनों के लिए। कृष्णा सातपुते के बल्ले से आज चौके लग रहे हैं और स्कोर आगे बढ़ता हुआ 14 पर पहुंचा। 14 में 3 चौके कृष्णा सातपुते के नाम। बहुत ही स्टाइलिश बल्लेबाजी है उनकी, और खास करके ऑफ और ऑन दोनों साइड पर बहुत अच्छी बल्लेबाजी कर लेते। एक छोटा सा बदलाव अब हम देख रहे हैं, जहां पर खिलाड़ियों के पोजीशन को बदला गया है। योगेश पवार को अब गली में लाया गया है। इस बार यॉर्कर लेंथ की बॉल बिल्कुल जड़ में की थी, नीची बैकलिफ्ट से बॉल के पेस का उपयोग किया, वाइडिश मिड ऑन पर 1 रन पूरा करते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 15। थॉमस डायस ने गेंद को रोका था। अजीत मोहित विकेट कीपर के रूप में काम देख रहे हैं। प्रथमेश पवार यहां पर अब विकेटों के पीछे डीप थर्ड मैन पर, और सुनील चावरी को ला दिया गया है अब डीप फाइन लेग पर। पावर प्ले आने की वजह से बल्लेबाजों की ताकत बढ़ती है, ये बात तो तय है, लेकिन अच्छी गेंदबाजी के जरिए पावर प्ले में विकेटें निकाली जा सकती हैं। हाफ ट्रैकर बॉल थी, इजाज बराबर से टाइम नहीं कर पाए थे, फुटवर्क नहीं था, खड़े खड़े शॉट और बच गए। वहां पर गेंद बल्ले को लगकर थोड़ा आगे की तरफ सिली पॉइंट की जानिब गई। चेक। हॅलो, 11 चॅलेंजरचे जुने जाणते खेळाडू सन्मान्य विनोद भाऊ नायर यांच्या देखील या ठिकाणी शुभागमन होते। राष्ट्रवादी चषक 2021 साली देहू रोड बिग बॅश मध्ये 11 चॅलेंजर स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं, आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। पुन्हा एकदा जाऊया आउट टू कॉमेंट्री बॉक्स।
इस बार ड्राइव किया, बहुत ही लाजवाब ड्राइव था, लेकिन प्लेसमेंट फील्डर के पास रही और यह वजह थी कि केवल एक रन वहां पर हासिल किया इजाज ने। इजाज थोड़े आराम वाले अंदाज से खेल रहे कृष्णा सातपुते, लेकिन पहले ही बॉल से रन बनाने की भूख उनके बल्ले में नजर आ रही है। स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन। टॉस जीतकर पहले फील्डिंग करते हुए ऑल मॉन्स्टर्स रायगढ़ और बैटिंग करते हुए टर्फ एडिक्स बोरिवली डिंगडोंग पुणे। इस बार फ्लैशी ड्राइव था और उस ऑफ ड्राइव को रोका गया थॉमस द्वारा। कृष्णा सातपुते गेंदों को ड्राइव बहुत अच्छा कर रहे हैं, ड्राइविंग उनका पैशन है, चाहे फिर कार की ड्राइविंग हो या बॉल की ड्राइविंग हो। कृष्णा सातपुते हमेशा सेफ ड्राइविंग में भरोसा रखते हैं। स्कोर 16। इस बार देखिए अफलातून टाइमिंग के साथ ये पंच लगा दिया और बॉल एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन के लिए 4 चौके लगाए कृष्णा सातपुते ने। स्कोर आगे बढ़ता हुआ 20। और कृष्णा सातपुते इजाज को बताते हुए 20 इज नॉट प्लेंटी, 20 ज्यादा नहीं है और बनाने हैं। और 2 ओवर का खेल यहां पर मुकम्मल होता हुआ 20 रन बने हैं और 10 के रन रेट से बैटिंग चलती हुई। हालांकि इस मैदान पर हमने देखा 60, 65, 70 तक स्कोर चेज हो जाता है। इस प्रतियोगिता के जरिए यूनिक स्पोर्ट्स परांडा के अल्ताफ भाई मुल्ला इनके द्वारा 8 बैट दिए जाएंगे। गेंदबाजी में बदलाव। अंकुर चौधरी को अब गेंद थमाई गई है और चौधरी के सामने स्ट्राइक पर है इजाज कुरैशी। माफी चाहूंगा दोस्तों। हमारे इस कार्यक्रम के अध्यक्ष है अमोल बाबू व्यवहारे, सरचिटनीस विकी जाधव, कार्याध्यक्ष अमोल जाधव, मुख्य संयोजन श्री तरलोचन सिंह और राजू भाई रत्तू। बहुत ही ऐतिहासिक मैदान है, डिफेंस ग्राउंड। बिल्कुल पीछे एक भव्य बुद्ध विहार, स्वयं महामानव बाबा साहेब आम्बेडकर जी ने वहां पर बुद्ध की प्रतिमा की स्थापना की। पीछे एक गुरुद्वारा है। हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई हम सब है भाई भाई। भाईचारा का संदेश देहू ने पूरी दुनिया को दिया। जगत गुरु संत तुकाराम महाराज इनको हम कैसे भूल सकते हैं। पूरी दुनिया को आज उन्होंने जो संदेश दिया। देहू रोड कैंटोनमेंट एरिया है, डिफेंस का बहुत बड़ा कार्यालय। तो अच्छी शुरुआत करते हुए अंकुर चौधरी और स्ट्राइक पर है इजाज शेख अभी भी इजाज कुरैशी 2 रन पर खेल रहे हैं। इस बार बल्ले को स्वाइप किया और अच्छी बुद्धिमानी भरा क्रिकेट, क्योंकि स्ट्राइक को घुमाना चाहते थे। और आगे बढ़ता हुआ 21। इजाज पहुंचे 3 पर। कृष्णा सातपुते 4 चौके लगाकर बेहतरीन पारी का आगाज कर चुके हैं। टर्फ एडिक्स के लिए भी ये साल बहुत अच्छा रहा है। हाल ही में युवा सेना चषक उन्होंने जीता, प्रहार चषक पे अपना नाम लिखा। कृष्णा सातपुते अब चूंकि पावर प्ले खत्म हो चुका है, फील्डिंग फैला दी गई है। अलग इंप्रोवाइज करना चाहते थे, जी हां। कृष्णा सातपुते के मन में भी ये शॉट खेलने की कल्पना कहां से आई होगी। मुझे लग रहा है कि इस वक्त 2 बिग बैश चल रहे हैं, एक ऑस्ट्रेलिया में और एक हिंदुस्तान में। और हो सकता है कल रात ऐसा कोई शॉट देख लिया हो जिसको खेलने की आज उनके मन में चाहत भी थी, लेकिन नाकामयाब रहे। बेहतरीन बिंदी गेंद। इस बार रिवर्स स्वीप खेलने का प्रयास, अपील और आउट। LBW, स्टंप टू स्टंप बॉल, फुल टॉस थी, घुटनों पर लगी और अंपायर ने बिना कोई संदेह की उंगली उठा दी और कृष्णा सातपुते की पारी समाप्त होती हुई। छोटी, उपयोगी, तूफानी पारी और पहले विकेट का पतन टर्फ एडिक्स का। स्टंप टू स्टंप गेंदबाजी कारगर रही है सीमित ओवरों के क्रिकेट में, चाहे फिर वो टेनिस बॉल क्रिकेट हो, लेदर बॉल क्रिकेट हो, रबर बॉल क्रिकेट हो।
अंतर्राष्ट्रीय क्रिकेट हो, घरेलू क्रिकेट हो या फिर शहरी या ग्रामीण क्रिकेट हो, स्टंप टू स्टंप गेंदबाजी। 18 रन बनाकर आउट हुए, 4 चौके लगाए। और नए बैट्समैन आ रहे हैं अब पंकज यादव। पंकज यादव उर्फ माट्या अलीबाग के खिलाड़ी है। पहले विकेट की पार्टनरशिप यहां पर 21 रन पार्टनरशिप, 21 रनों की पार्टनरशिप खत्म हुई। 16 गेंदों में 21 रन बनाए गए दोनों ओपनिंग बैट्समैन द्वारा। और अब वन डाउन बैट्समैन के रूप में पंकज यादव। बहुत ही बढ़िया लोकेशन है, एक तरफ से गुजरती हुई बसेस, बाइक्स, टैक्सी, मोटर्स और लग्जरी बसेस के हॉर्न की आवाज, और एक तरफ से गुजरने वाली रेलगाड़ी। इस बार स्टंप टू स्टंप गेंद थी और धीरे से उसको धकेला सर्कल की तरफ। शॉर्ट मिड विकेट पर योगेश पवार ने गेंद को उठाया। स्कोर आगे बढ़ता हुआ 22, 22 for 1। पहले 2 ओवर के बनिस्बत इस ओवर में काफी अच्छी अनुशासन भरी गेंदबाजी अंकुर चौधरी द्वारा। अब तक 3 रन देकर 1 विकेट हासिल किया है। कृष्णा सातपुते का बेशकीमती विकेट। इस बार ड्राइव किया इजाज ने 1 रन और स्कोरिंग को थोड़ा धीमा कर दिया है यहां पर अंकुर ने इस ओवर में। स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन 3 ओवरों की समाप्ति पर। 3 overs 23 रन। इस ओवर में 3 रन देकर 1 विकेट हासिल किया अंकुर चौधरी ने। कम खर्चा फुल चर्चा, इस तरह का ये ओवर अंकुर चौधरी का। और बिल्कुल दिसंबर महीने की हल्की सी ठंडी में क्रिकेट का मजा लेते हुए हमारे दर्शक भाई रेलवे ट्रैक से गुजरती हुई ट्रेन की आवाज यहां तक पहुंच रही है। और रेलवे ट्रैक से गुजरने वाली गाड़ी से एक ही चीज सीखने की जरूरत है। गाड़ी बुला रही है, सीटी बजा रही है, चलना ही जिंदगी है, चलती ही जा रही है, गाड़ी बुला रही है। चलना, इसीलिए कहते हैं ना, चलती का नाम गाड़ी। चलते रहें जीवन में। अशोक कुमार का गाना याद आ रहा है, रेलगाड़ी छुक 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 छुक। बीच वाले स्टेशन बोले रुक 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 रुक। नए ओवर की शुरुआत और क्लीन बोल्ड। विकेट टू विकेट बॉल। इजाज की नजर हटी, दुर्घटना घटी। चार रन बनाकर आउट हुए। दोनों विकेट स्टंप टू स्टंप गेंदबाजी पर गिरे। एक फुल टॉस पर एलबीडब्ल्यू और एक स्टंप टू स्टंप बॉल जो इजाज का विकेट ले उड़ी और दूसरे विकेट का नुकसान। नए बल्लेबाज नितिन माटुंगे। तेईस पर 2 और दोनों मिडिल ऑर्डर बैट्समैन अब पंकज यादव के साथ जुड़ते हुए नितिन माटुंगे। इजाज ने आउट होने से पहले 4 रन बनाए, कृष्णा ने 18 बनाए। पंकज 1 पर खेल रहे हैं। विवेक शेलार रेलवे एंड से। 2 एंड है, रेलवे एंड और डिफेंस एंड, कैंटोनमेंट एंड जिसको कहा जाएगा।
पटकी हुई गेंद बिल्कुल अनिश्चितता के गलियारे के बाहर इसको टप्पा खिलाया था, बाहर की तरफ मुड़ी और अजीत मोहिते जो काफी ऊंचे कद के विकेट कीपर है, उन्होंने गेंद को रोका। स्कोर 23 रन 23 फॉर 2। पहला विकेट 21 पर कृष्णा सातपुते, दूसरा 23 पर इजाज कुरैशी। इस बार गति परिवर्तन था पूरी तरह से, चारों खाने चित कर दिया। नितिन माटुंगे अपना बल्ला घुमाना चाहते थे, मन की इच्छा मन में रही और पिछले 2 ओवर में नाक में नकेल डाल दी है ऑल मॉन्स्टर्स रायगढ़ ने। पावर प्ले में रनों की लूटमार मची हुई थी। कृष्णा सातपुते ने 4 बेहतरीन चौके लगाए, लेकिन उसके बाद चौके लगना अब मुश्किल। इस बार स्ट्रेट ड्राइव, रनआउट का खतरा, डायरेक्ट हिट और आउट। पंकज यादव बहुत अजीबोगरीब ढंग से आउट हुए। स्ट्रोक अच्छा था, लेकिन विवेक शेलार ने अपने हाथ में गेंद को आने दिया। गेंद ने हाथ में ताली मारी, शेलार ने अपने फॉलो थ्रू में समय सूचकता दिखाई और स्टंप गिरा दिए। तीसरे विकेट का पतन टर्फ एडिक्स के लिए अब टफ टाइम। हेलो, 1-2 मिनट
सर या ठिकाणी लोणावळ्याच्या सर्व क्रिकेट असोसिएशनचे मेंबर्स या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतोय. लोणावळा क्रिकेटसाठी सर्वांचं भरीव योगदान राहिलं आहे. त्याचबरोबर एक आनंदाची गोष्ट म्हणजे विकी ओस्तवाल हे जे पहिले खेळाडू असे ठरत आहेत लोणावळा आणि मावळ तालुक्यातून जे भारतीय संघासाठी प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळतील. इंडिया अंडर 19 साठी म्हणजे दुबईला पुढच्या आठवड्यात ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यातूनच अंडर 19 विश्वचषकाची देखील टीम निवडली जाणार आहे. तर लोणावळ्याचे विकी ओस्तवाल यांना आमच्याकडून येणाऱ्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि भारतीय संघात निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन. नए बैट्समैन है योगेश पेनकर. 5 विकेट का पतन और योगेश पेनकर बल्लेबाजी में 4 विकेटें अब तक गिर चुकी है. इस बार फुल टॉस बॉल थी, ड्राइव करने की कोशिश जरूर रही थी लेकिन नाकामयाब और बाय का 1 रन स्कोर आगे बढ़ता हुआ. और यहां पर अब रिव्यू लिया गया है, नो बॉल के लिए रेफर किया गया है थर्ड अंपायर के पास. इट्स अ फेयर डिलीवरी, लीगल बॉल है. स्कोर आगे बढ़ता हुआ 30 और विकेट गिरी है कुल मिलाकर 4. इजाज कुरैशी 4 पर, कृष्णा सातपुते 18 पर, पंकज जाधव अगर देखें तो 1 पर और नितिन माटुंगे अभी अभी आउट हुए हैं 5 रन बनाकर. बैटिंग कर रहे शुभम मौर्य, योगेश पेनकर और गेंदबाज है अंकुर चौधरी. पारी का 5वां ओवर. इस बार भी फुलर लाइन की बॉल, गति परिवर्तन था अंकुर चौधरी का. चौधरी ने बहुत प्रभावशाली गेंदबाजी की है. सबसे बड़ी बात है एक भी एक्स्ट्रा रन नहीं दिया है. नो बॉल वाइड बॉल का अनुशासन भरी गेंदबाजी, स्टंप टू स्टंप. इस बार इंप्रूवाइज कर दिया, शॉट ऑफ द डे और उस पर गेंद अब तेज भागती हुई मैदान के बाहर 4 रन के लिए. शुभम मोरे स्कोर को ले गए 34 पर. रनों की जरूरत थी, स्वागत किया जाएगा. इंप्रूवाइज करता हुआ शॉट शुभम मोरे का. कैच के लिए कोशिश थी शाहिद शेख की लेकिन नाकामयाब रही. डिफिकल्ट चांस था. 4 विकेट पर 34. तर ज्यांनी या स्पर्धेसाठी आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच साठी सायकलचं सौजन्य दिले ते सन्मान्य विकासजी पावडे, आयुष मोटरचे असणारे ओनर आणि आयुष 11 चिखली संघाचे संघमालक, त्यांचे देखील या ठिकाणी शुभागमन होते. विकासजी पावडे सरांचा राष्ट्रवादी चषक 2021 देहू रोड बिग बॅश 2021 मध्ये आयोजक कमिटीच्या वतीनं 11 चॅलेंजर्स स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओवर टू कमेंट्री बॉक्स हरीश सर. धन्यवाद. बेहतरीन कैच फिरोज द्वारा लिया गया. पुल शॉट खेलना चाहते थे और वाइडिश मिड ऑन पर विकेट देकर वापस लौटे शुभम मोरे. एक बेहतरीन चौका लगाया और अब आते हुए आकाश तारेकर और एक तरफ योगेश पेनकर.
दोनों रायगढ़ जिले के बेहतरीन बल्लेबाज है, लेकिन यहां पर ऑल मास्टर्स रायगढ़ की गेंदबाजी की तारीफ करना चाहूंगा। कृष्णा सातपुते ने एकमात्र कॉन्फिडेंस के साथ बैटिंग की, उसके बाद के बैट्समैनों ने थोड़ा निराश किया है। पांच ओवर 34 रन और 5 विकेट आखिरी ओवर, और इसको लेकर आ रहे हैं सुहास पवार। अभी अभी लोनावला से हमारे कुछ भाई आए हुए हैं। मुंबई का वड़ा पाव और लोनावला की फेमस है चिक्की। मुंबई का वड़ा पाव और लोनावला की फेमस है चिक्की। ऑल मॉन्स्टर्स रायगढ़ के गेंदबाजों के सामने बल्लेबाजी पड़ रही है इस वक्त फीकी। सुहास पवार, अब ये वो ओवर है जिसमें कुछ करना होगा। मराठी में कहते हैं ना, हीच ती वेळ। तो क्या अब योगेश पेनकर और आकाश तारेकर दोनों रायगढ़ के रत्न हैं। 6 बॉल में अगर 15 भी बन जाते हैं तो मेरे ख्याल से एक बेहतर स्कोर रहेगा। मिट्टी की पिच पहली बार दी गई है खिलाड़ियों के लिए, जो बड़ी बात है। पिछले साल तक सीमेंट का विकेट हुआ करता था। इस बार हाफ ट्रैकर बॉल बाहर की तरफ मुड़ती हुई, योगेश ने अपने बल्ले को स्वाइप किया, एक रन पूरा किया, दूसरे की दौड़। अब ये दोनों बैट्समैन अच्छे रनर बिटवीन द विकेट भी है। बल्ले को ग्राउंड नहीं कर पाए योगेश पेनकर, और अजीत मोहित ने एक और विकेट का यहां पर पतन कर दिया। टर्फ एडिक्स अब परेशानी में आते हुए, एलबीडब्ल्यू देखा, क्लीन बोल्ड देखा, और अब रनआउट की तो लाईन लगी हुई आहे। दरम्यानच्या कालावधीमध्ये आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं नुकतंच शुभागमन होते, ज्यांनी आपल्या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचसाठी सायकलचे सौजन्य केले, श्रीकांत उर्फ पप्पूभाऊ भोंडवे यांच्या देखील या ठिकाणी शुभागमन होते। पप्पूभाऊंना विनंती असेल आपण देखील व्यासपीठातून स्थानापन्न व्हा। राष्ट्रवादी चषक 2021 देहू रोड बिग बॅश 2021 मध्ये आयोजक कमिटीच्या वतीनं 11 चॅलेंजर स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं पप्पूभाऊंचं मनपूर्वक स्वागत आहे। त्यांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठातून स्थानापन्न व्हा, सामन्याचा आनंद घ्या। पुन्हा एकदा जाऊया। त्याचप्रमाणे भरतजी साठे आणि प्रमोदजी साबळे ज्यांनी या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केले, त्या देखील अतिथी मान्यवरांचे शुभागमन होते। मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे। विनंती असेल आपण देखील व्यासपीठातून स्थानापन्न व्हा। पुन्हा एकदा जाऊया ओ टू कमेंट्री बॉक्स हरेश पांडे सरांकडे। 6 में 3 खिलाड़ी रनआउट हुए हैं, यानी कि रनिंग बिटवीन द विकेट में आपसी तालमेल कम नजर आया है। नए बैट्समैन है राजेश सोरटे। बहुत अच्छे ऑलराउंडर है और हमेशा पहला ओवर करते हैं राजेश सोरटे। स्कोर 35 फॉर 6। इस बार पुल कर दिया, बॉल हवा में, दूर से आते हुए कैच लेने का प्रयास, हाथ से गेंद छूटी। स्कोर आगे बढ़ता हुआ 36 पर पहुंचा है, 6 खिलाड़ियों के नुकसान पर। कृष्णा सातपुते एकमात्र ऐसे बैट्समैन रहे जिन्होंने डबल फिगर में रन बनाए, बाकी के तमाम बैट्समैन सिंगल डिजिट की स्कोरिंग करके आउट हुए। ऑल मॉन्स्टर्स रायगढ़ की भी तारीफ करनी होगी, नॉट अ सिंगल एक्स्ट्रा रन। कौन कहता है क्रिकेट बल्लेबाजों का खेल है? गेंदबाजों का भी उतना ही खेल है। अगर गेंदबाज शिद्दत के साथ गेंदबाजी करे, मुख्तलिफ किस्म की गेंदबाजी। इस बार पंच लगाया, मिड ऑन और लॉन्ग ऑन पर कोई नहीं था, बॉल मैदान के बाहर जाती हुई शानदार चौका आकाश तारेकर के बल्ले से आता हुआ, जिसकी जरूरत भी थी। रनों की मांग को पूरा करता हुआ चौका, स्कोर आगे बढ़ता हुआ 40। 40 एक बहुत अच्छा नंबर है। हमारे एक कार्यकर्ता वहां पर बैठे हुए, उनके टी शर्ट के पीछे भी 40 लिखा हुआ है।
और उनका नाम भी है 40। इस बार ब्लॉक होल में आती हुई गेंद। 40 का महत्व शनिवार को इसलिए भी बढ़ जाता है कि हम हनुमान चालीसा का पठन करते हैं। स्कोर 40 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट्स। सुहास पवार इस पारी की आखिरी गेंद लेकर अब तैयार होते हुए रेलवे एंड से। और इस बार भी बिंदी गेंद के जरिए 6 ओवर का खेल समाप्त होता हुआ बहुत ही कमजोर स्कोर कहा जाएगा। टोटल स्कोर है 40 और मैच जीतने के लिए 41 रनों की जरूरत है 36 गेंदों में। और 10 में से 9.5 लोगों की यह राय है कि ऑल मॉन्स्टर्स रायगढ़ इसको जीत सकता है, लेकिन जो 0.50 को लगता है कि टर्फ एडिक्स जीत सकते हैं, डेफिनेटली दे शुड ट्राई फॉर इट। तो आइए दूसरी पारी में खेल की शुरुआत होने जा रही है। ऑल मॉन्स्टर रायगडचा संघ जिथे बसणार आहे तो डगआउट रिकामा करा। त्या ठिकाणी जे आमचे प्रेक्षक बसले त्यांना विनंती आहे तुम्ही त्या ठिकाणी बसू नका। तो खेळाडूंचा कक्ष आहे आणि त्या ठिकाणी फक्त खेळाडू बसतील। त्यामुळे ऑल मॉन्स्टर रायगड हा संघ जिथे बसणार आहे तिथे सर्व खुर्च्या रिकाम्या करून द्या, प्रेक्षकांना विनंती आहे। त्याचप्रमाणे रोडवरती ज्या 4 व्हीलर पार्क केल्या त्यांना विनंती असेल आपल्या 4 व्हीलर कार काढून घ्या। विनंती आहे तुमच्या गाडींचा नंबर या ठिकाणी पुकारला जाईल। त्याचप्रमाणे पलीकडे ज्या रिक्षा पार्किंग केलात ना त्यांना देखील विनंती आहे की मिलिटरीचे साहेब येत आहेत, त्यामुळे तुमच्या गाड्यांवरती कायदेशीर कारवाई केली जाईल। ही सूचना त्यांच्याकडनं कमिटीपर्यंत आली, कमिटीकडनं आमच्यापर्यंत आली, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, त्यामुळे विनंती आहे या सूचनेचं पालन करा। तो दूसरी पारी में आपके सामने आंखों देखा हाल सुनाने के लिए आ जाएंगे हाल ही में जुन्नर भूषण अवार्ड से सम्मानित मेरे काबिल दोस्त चंद्रकांत शेटे। धन्यवाद। तर विनंती असेल यानंतरचा सामना जो विजेत्या संघादरम्यान खेळला जाणार आहे, त्यामुळे विजेत्या संघांना विनंती आहे तुम्ही लगेचच सज्ज राहायचे। लगेचच तुमचा सामना जो आपण या ठिकाणी खेळणार आहोत। सन्मान्य प्रमोदजी चौगुले, त्याचप्रमाणे सन्मान्य योगेशजी फापाळे आणि सन्मान्य नरसिंग पालमपल्ले हे देखील मान्यवर स्पर्धेच्या निमित्तानं विकासजी पावडे सरांच्या समेत उपस्थित होत आहेत। त्या देखील मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। स्पर्धेच्या निमित्तानं खास माळवरती आपण पाहतोय तुषारदादा दाभाडे, श्यामभाऊ पचपिंड, विनोदभाऊ अल्लाट आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतोय। राष्ट्रवादी चषक 2021 देहू बिग बॅश 2021 मध्ये देखील या संपूर्ण मित्र परिवाराचं मनपूर्वक स्वागत आहे। खास आंबेगाव तालुक्यावरून या स्पर्धेच्या निमित्तानं संपतभाऊ जाधव आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार उपस्थित होतोय। त्यामध्ये सचिनभाऊ जाधव, अक्षयभाऊ करंडे, जयसिंगभाऊ करंडे, सोमनाथभाऊ जाधव आपण देखील सर्वजण उपस्थित राहिलात। देहू बिग बॅश 2021 मध्ये राष्ट्रवादी चषक मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। ऑल मॉन्स्टर रायगडच्या डगआउट मध्ये जे काही प्रेक्षक आहेत, जे काही लहान मुलं आहेत, त्यांना शेवटची सूचना आहे, तुमच्यामुळे एखाद्या टीमला नुकसान होणार नाही याची काळजी आणि दखल तुम्ही घ्या। मॅन ऑफ द मॅच टॉस बॉक्स जिथे आहे तिथे जे प्रेक्षक बसले त्यांना विनंती आहे ते टॉस बॉक्स तुम्ही रिकामा करा, अशी कमिटीच्या वतीनं तुम्हाला सूचना आहे। त्यामुळे विनंती असेल थोडंसं सहकार्य करा। त्याचप्रमाणे स्पर्धेच्या निमित्तानं महानगाव निगोजेवरतून देखील आपण पाहतोय क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आणि स्पर्धा पाहण्यासाठी महानगाव निगोजे श्रीनाथ क्रिकेट क्लब निगोजेचे असणारे सर्व खेळाडू त्याचप्रमाणे सर्व आयोजक उपस्थित होत आहेत। त्यामध्ये दीपकदादा येळवंडे, सचिनभाऊ येळवंडे, अमोलभाऊ बेंडाळे, सतीशभाऊ रोडे, सुधाकरभाऊ पवार, सोमनाथदादा कानूरकर, दत्ताभाऊ फडके, विजयभाऊ जमदार, अमितभाऊ येळवंडे, संतोषभाऊ येळवंडे आणि त्याचप्रमाणे राहुलभाऊ आंद्रे हा संपूर्ण मित्र परिवार या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतोय। देहू बिग बॅश राष्ट्रवादी चषक 2021 मध्ये श्रीनाथ क्रिकेट क्लब महानगाव निगोजे आणि संपूर्ण मित्र परिवाराचं देहू बिग बॅश मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। तर जाव्यात पुन्हा एकदा दुसऱ्या डावाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल। उत्तरार्ध देखील आपल्याला पाहायचं आहे।
आणि त्या डावाचं समालोचन ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. मराठी अस्मितेचा झेंडा ज्यांनी 7 समुद्र पार घेऊन गेले आणि दुबई शारजा मैदानावरती देखील आपण ज्यांचा आवाज ऐकला, नुकतंच त्यांना जुन्नर भूषण 2021 या पुरस्कारांना सन्मानित केले. तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके समालोचक चंद्रकांत शेट्टी सर अर्थात चंदू शेट्टी सरांकडे. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद. स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं राष्ट्रवादी चषक 2021 मध्ये. ज्या ठिकाणी जर पाहिलं तर आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, कारण व्यावसायिक क्रिकेट खेळणारे संघ आज या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या मॅचमध्ये जर पाहिलं तर एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. विजय 555 या संघाने या ठिकाणी विजय मिळवला. कांधारी किंग सारख्या बलाढ्य संघावर पहिल्या मॅचमध्ये मात केली होती. परंतु या मॅचवर देखील सर्वांच्या नजरा असतील, कारण टेनिस क्रिकेटमधील 2 धुरंधर टीम एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते म्हणजे एका बाजूला जर पाहायचं झालं तर टीम टर्फ एडिक्ट प्रतीक डिंगडॉंग या नावाने आपण टीम ओळखतो, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहायचं झालं तर टीम ऑल मॉन्स्टर अर्थातच रायगड या नावाने देखील या टीमला आपण ओळखतो. फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 41 धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहायचं झालं तर कल्याण आंबिवली ठाणे जिल्ह्यातील खेळाडू आहेत शाहिद शेख, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं झालं तर मुंबईच्या दहिसरचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुंबईची रन मशीन थॉमस डायस. तर जावेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पिंपरी चिंचवडचे गोलंदाज पहिली ओव्हर घेऊन येताना पाहायला मिळत आहेत. राजेश सोरटे. लक्ष जरी कमी धावसंख्येचं असेल तर या धावसंख्येमध्ये देखील मॅच चुरशीची होऊ शकते. विकेट आल्या सुरुवातीला तर थोडंसं दडपण निर्माण होऊ शकतं, कारण खेळपट्टी गोलंदाजच देखील पोषक असल्या कारणाने, मात्र ह्याही धावसंख्येमध्ये मॅच चुरशीची होऊ शकते. तो प्रयत्न करावा लागेल. पहिल्या डावाचे नायक राहिले कृष्णा सातपुते. 18 धावांची खेळी केली होती, आणि तदनंतर जर पाहिलं तर गोलंदाजांचा या ठिकाणी वर्चस्व पाहायला मिळालं होतं. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 2 वर्षापूर्वी याच मैदानात मॅन ऑफ द सिरीज घेतलं होतं या खेळाडूने. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल केवळ ढकललाय पॉईंटच्या दिशेने, तिकडे एक धाव घेतली जाईल. शाहिदने मात्र 2 वर्षापूर्वी या मैदानात मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळवला होता त्यावेळेला, परंतु एकच बदल आहे. त्यावेळेला सिमेंटची खेळपट्टी होती. बाजूला जो छोटासा सिमेंटचा प्लॉट दिसतोय त्या प्लॉटवर या अगोदरच्या कालखंडामध्ये स्पर्धा व्हायची, खेळपट्टी तिकडे असायची. परंतु या वर्षीसाठी स्पर्धेचं पारितोषिकही वाढलं, स्पर्धेचं स्वरूपही बदललं. पारितोषिक वाढल्याबरोबर जर पाहिलं तर लीग मॅच देखील आल्या, आणि खेळपट्टी सिमेंटची पुन्हा मातीची, म्हणजे खऱ्या अर्थाने खरं क्रिकेट, जिवंत क्रिकेट ते आपण म्हणतो ना, ते मातीच्या खेळपट्टीवर पाहायला मिळतं. आणि कस लागतो फलंदाजांचा, तेच मातीची खेळपट्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकवर थॉमस. पहिल्याच बॉलवर रिव्हर्स खेळताना पाहायला मिळत आहेत, आणि बॉलला पाठवलं सीमा रेषा पार. थॉमस डायस नावाची रन मशीन रन करण्यास सुरुवात झाली आहे. गेल्याच आठवड्यात जर पाहिलं तर मुंबई प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज ची दुचाकी देखील मिळवली होती त्यांनी, आणि या ठिकाणी देखील जर पाहिलं तर धावा सुरुवात होताना पाहायला मिळत आहेत. थॉमस. गोलंदाजीसाठी राजेश. यावेळेला एक ताकदवर फटका खेळण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. मिड ऑफच्या दिशेने बॉल जातोय, परंतु एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली. 41 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. यानंतरची मॅच असेल ती मात्र विजयी संघांमध्ये असणार आहे, म्हणजे दोन्ही विजयी संघ, पहिल्या दुसऱ्या मॅच मधील विजयी संघांची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. जावेत मॅचच्या दिशेने तिकडे आहेत राजेश सोरटे. यावेळेला पहा पुन्हा संयम दाखवला. शाहिदच्या फलंदाजीचं हेच वैशिष्ट्य आहे. आक्रमकता त्यांच्याकडे आहे, परंतु तेवढा संयम देखील आहे. मेरिटवर क्रिकेट खेळतात. विशेष म्हणजे पॉवर प्ले मधील अतिशय सुरेख बॅटिंग करतात, आणि परिस्थितीला अनुरूप देखील बॅटिंग करण्याचा प्रयत्न ते करत असतात. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करण्याची क्षमता थॉमस. यावेळेला कट केला जातोय, आणि बॉल जर पाहिलं तर सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ देखील होताना पाहायला मिळेल. संयम दाखवला, हळूवार पद्धतीने लिटकट सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. चौकार. पहिल्या षटकात जर पाहिलं तर या ठिकाणी धावसंख्येला आकार मिळताना पाहायला मिळतोय, आणि धावसंख्या जाते ती 11 धावांवर. राजेश सोरटे यांच्या षटकामध्ये मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न होत नाहीत, परंतु कट स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न केले जात आहेत. कट खेळण्याचे प्रयत्न यशस्वी होत आहेत, आणि धावा मात्र पहिल्या षटकात या ठिकाणी जमा देखील होत आहेत. ओहो, यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु दांडी गुल केली आहे. थॉमस यांचा संयम या ठिकाणी तुटला. पाहिलं जसे रिव्हर्स वळलेले आहेत तसाच मात्र अगदी ब्लॉक मध्ये बॉल टाकला, यष्टी उद्ध्वस्त केली, आणि पहिली विकेट मिळते ती देखील थॉमसची. खूप महत्वपूर्ण असणार आहे विकेट, कारण षटकाच्या शेवटचा बॉल मात्र खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी टाकला गेला. धावा जरी 11 झाले असतील, परंतु विकेट खूप निर्णायक असतात. विकेट आली आहे, विकेट गरजेचे असतात, आणि अशाच जर एक एक विकेट आल्या तर दडपणात फलंदाज येऊ शकतात, फलंदाजी करणारा संघही येऊ शकतो. 9 धावांवर माघारी परतताना पाहायला मिळत आहे थॉमस डायस, परंतु
त्यांची जागा घेण्यासाठी योगेश पवार यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता। आणखीन एक संयमी खेळी खेळण्यासाठी प्रसिद्ध असणारे खेळाडू महाराष्ट्र रणजीपटू बॅटिंगसाठी येताना आपल्याला पाहायला मिळतील। दुसरा पेन ला बिलॉंग करतात जे पेन रायगडला, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत आंबिवली कल्याणचे फलंदाज शाहिद शेख। पहिल्या षटकात जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कामगिरी पाहायला मिळाली। गोलंदाजीमध्ये या ठिकाणी बदल केला जातोय। गोलंदाजीसाठी जिग्नेश यांना आमंत्रित करण्यात येते। गुजरातच्या सुरतचे खेळाडू येत आहेत आपल्याला गोलंदाजीसाठी पाहायला मिळतील। कशा प्रकारची कामगिरी राहते कारण कशा प्रकारे या गोलंदाजीचा सामना, एक विकेट तर आली आहे, दबाव थोडासा वाढवण्याचा प्रयत्न असणार आहे। इकडनं काही चांगले चेंडू, चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकल्यानंतर खेळपट्टी आणखी थोडंसं सहाय्य करताना देखील पाहायला मिळते आणि त्याचा कुठेतरी फायदा घेत असताना दबाव फलंदाजांवर वाढवायचा ही रणनीती योगेश पेनकर यांची असणार आहे। गोलंदाजांना तसंच मार्गदर्शन असणार आहे। तर पाहूया जिग्नेश यांच्या गोलंदाजीचा सामना शाहिद आणि योगेश पवार कशा प्रकारे करतील। क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे। आज खूप मोठ्या संख्येने सकाळच्या सत्रापासूनच प्रेक्षकांची गर्दी, प्रेक्षक गॅलऱ्या देखील हळूहळू आता फुल होताना पाहायला मिळत आहेत आणि प्रेक्षक मोठ्या संख्येने पुण्यातील दर्दी चाहते या ठिकाणी उपस्थित राहत आहेत। यावेळेला ढकललं या बॉलला हळूवार पद्धतीने, बॉल जसा आला तसं मात्र ढकललं, एक धाव घेतली गेली। दुसऱ्या धावेसाठी कॉल हो नाही परंतु दुसरी धाव देखील घेतली, संधी मिळाली आणि लगेचच एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत देखील केलं आणि ते करावंच लागतं। वकील दरम्यानच्या कालावधीमध्ये स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच शुभागमन होते, या स्पर्धेचे करते धरते मुख्य आयोजक आपण पाहतोय त्रिलोचन सिंग उर्फ राजू रत्तू बॉस साहेबांच्या ठिकाणी शुभागमन होते। राष्ट्रवादी चषक 2021 देवरोड बिग बॅश मध्ये आयोजक कमिटीच्या वतीनं राजूबाईंचं मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे। O2 कॉमेंट्री बॉक्स चंदू शेट्टी सर। जावेद मॅचच्या दिशेने खूप चांगलं आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय। मोठी स्पर्धा, आमच्या देहू रोडचं नाव टेनिस क्रिकेट जगतामध्ये झालं पाहिजे हे मात्र सातत्याने या ठिकाणी संपूर्ण आयोजन कमिटीने पाहिलंय। दरवर्षी लाखाने स्पर्धेचं पारितोषिक वाढलं, गतवर्षी 2.5 लाखापर्यंत गेलं आणि यावर्षी अगदी दुपटीने पारितोषिक म्हणजे 5 लाखांपेक्षा जास्त पारितोषिक पहिल्या क्रमांकाला दिलं जातंय अशी स्पर्धा आपण पाहतोय। तृतीय क्रमांकाचा पुरस्कार 3, तृतीय आणि चतुर्थ 1-1 लाखाचं पारितोषिक। यावेळेला लोअर फुल टॉस, त्याला मात्र ऑन साईडच्या दिशेने गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न राहिला। क्षेत्ररक्षक चपळतेने त्या ठिकाणी येत आहेत, चेंडूची फेक करतायत परंतु एका धावेवर समाधान मानावं लागतंय। जिग्नेशच्या गोलंदाजीचा कशा प्रकारे फायदा घेत आहेत हे दोन्ही फलंदाज। थोडंसं संयमी सुरुवात या ठिकाणी, काही कट स्ट्रोक आले जरूर पहिल्या षटकामध्ये परंतु आता थोडंसं संयमी देखील खेळताना पाहायला मिळत आहेत कारण एकेरी दुहेरी धावा घेत देखील धावफलक वाढवायचा ही रणनीती या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून बनवली गेली आहे। यावेळेला आक्रमण, यावेळेला हल्ला, मोठा फटका येताना पाहायला मिळतोय, बॉलला भिरकावून दिलं जात आहे आणि सीमारेषेच्या पार देखील पाठवलं जात आहे। शाहिद होत आहेत आक्रमक, येतोय चौकार। आक्रमकतेला कलात्मकतेची जोड हे शाहिद यांच्या फलंदाजीचं वैशिष्ट्य आहे। विशेष म्हणजे सलामी वीर म्हणून एक वेगळीच भूमिका त्यांची नेहमीच आपल्याला पाहायला मिळते आणि आज देखील जर पाहिलं तर या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचा खेळ त्यांच्या माध्यमातून केला जातोय। खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी त्यांच्या माध्यमातून केली जाते। यावेळेला वेगळं काही करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर झाला होता। एकोणीस धावा धावफलकावर आहेत। यावेळेला मात्र चांगला चेंडू येताना पाहायला मिळतोय। अशाच प्रकारचा एक चेंडू येणं गरजेचं आहे। वाह, यावेळेला पुन्हा संयम दाखवला गेला। आक्रमकतेबरोबर हा संयम देखील खूप गरजेचा असतो। मेरिटवर क्रिकेट खेळणं गरजेचं असतं परंतु दुसऱ्या बाजूला योगेश पेनकर विकेट घेण्याच्याच मनस्थितीमध्ये असतील, इकडे विकेट पाहिजेत परंतु दोन्ही फलंदाज जर पाहिलं तर आक्रमण कमी आणि संयमावर थोडासा जास्त भर देत आहेत परंतु नुसतं संयम नाही तर त्यामध्ये 1 रन का होईना घ्यायची ही रणनीती बनवत आहेत। 2 ओव्हर संपल्यानंतर स्कोअर जर पाहिला तर झालाय 20 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत। 41 धावांचं लक्ष समोर असताना अजूनही जर पाहिलं तर 21 धावांची आवश्यकता आहे आणि षटकं जर पाहिली तर 4 शिल्लक आहेत। अशा परिस्थितीमध्ये टीम मॅच मध्ये येऊ शकते का? येऊ शकते। हे क्रिकेट आहे। या खेळपट्टीवर आम्ही कित्येकदा पाहिलंय, काल देखील अशाच प्रकारच्या मॅचेस या ठिकाणी होताना पाहायला मिळाल्या। भले संघ कमी धावसंख्येमध्ये गडगडताना पाहायला मिळालेत तर आज देखील पाहिजे कशा प्रकारची कामगिरी केली जाईल। विनंती असेल, रोडवरती ज्या 4 व्हीलर कार पार्किंग केल्यात त्या कारचे नंबर या ठिकाणी नोट करून आणलेत, त्या गाडी मालकांना आम्ही विनंती करतोय त्या गाड्या जर या ठिकाणी पार्किंगमध्ये पार्किंग केला नाही तर त्या गाड्यांवरती कायदेशीर कारवाई केली जाईल। MH14 GP 1570 MH14 DT
7695, MH14 JE 1353, 483 कार, 2441 8542 6315 कार, 74 34 रिक्षा, 2505 रिक्षा, 1090 कार, 0936 रिक्षा, 1218 रिक्षा, 7236 कार, 9008 कार, 4808 रिक्षा, 1190 कार. यांना विनंती आहे, या ठिकाणी RTO चे साहेब आलेले आहेत, त्यामुळे आम्ही विनंती करतोय तुम्हाला की तुमच्या गाड्या पार्किंग मध्ये पार्क करा, रोडच्या कडेला गाडी पार्क करू नका. ओ टू कॉमेंट बॉक्स. यावेळेला आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि यासाठी पुन्हा एकदा बॉलिंगसाठी त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. शाहीदचा संयम देखील या ठिकाणी सुटला, मोठा फटका खेळण्याच्या मोहात आले आणि त्याच वेळेला बाद देखील होताना पाहायला मिळत आहेत. एक चांगली कॅच पकडली गेली आणि आणखीन एक धक्का या ठिकाणी बसतोय. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं, कमबॅक होऊ शकतं. कमबॅक का नाही होऊ शकत, कारण विकेट गेल्यानंतर नवीन फलंदाजाला येऊन फलंदाजी करणं तेवढं सोपं नसतं ना क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील या टीमचे नायक, संघनायक, मुंबईच्या नायगाव दादर परिसरातील खेळाडू पाहायला मिळत आहेत, अजित मोहिते. टीम ऑलमोस्टर जुनीदभाई यांची टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला जर पाहायचं झालं तर टर्फ एडिक्ट विजयदादा मोजार यांची टीम आहे. काल अमोल शिरसाट यांची टीम जिंकताना आपल्याला पाहायला मिळाली. दीपकदादा प्रतिष्ठान महेंद्र म्हात्रे यांच्या टीमच्या विरुद्ध शेवटच्या मॅच मध्ये. हे सर्व आमचे स्पॉन्सर्स आहेत, प्रायोजक आहेत, त्यांचं देखील तेवढंच कौतुक करणं गरजेचं आहे. अजित मोहिते मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. योगेश पवार यांची साथ देण्यासाठी ते दाखल झालेत. तर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने राजेश सोरटेने विकेट तर घेतलेली आहे, ती देखील शाहीदची घेतली आहे. आता दबाव वाढवतील का, तो प्रयत्न या ठिकाणी त्यांना करावा लागेल. योगेश पेनकर यष्टांच्या मागे रणनीत्या बनवत आहेत या संघाच्या. आपल्याला हवं त्या ठिकाणी गोलंदाजाला हवं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांची सजावट करताना पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी त्यांना उभं करतायत. हे व्यावसायिक क्रिकेट आहे, प्रत्येक बॉल नंतर घडामोडी बदलतात. यावेळेला चांगला चेंडू पाहायला मिळतोय, निर्धाव येईल आणि दबाव वाढवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जाईल. पहा अचूकतेवर येताना पाहायला मिळत आहेत. या संघात माझी जागा का आहे, या संघात मला पहिली आणि तिसरी ओव्हर देखील का दिली आहे दाखवण्याचा प्रयत्न करतायत. स्थानिक संघ देसाई युनायटेड साठी देखील खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात पिंपरी चिंचवडचे खेळाडू. आणि म्हणूनच की काय नुकतीच भोपाळला स्पर्धा झाली ती देखील त्यांनी गाजवली होती. बिग बॅश सुरतमध्ये देखील पाहायला मिळाले होते. आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय, परंतु त्याही चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. वा, ही शैली आहे त्यांची. बॉलला कमी गतीने टाकतात, बॉलला वळवतात, बॉलला हेलकावा देतात आणि आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. 21 धावा धावफलकावर, 20 धावांची आवश्यकता अजूनही आहे. एक निर्धाव चेंडू मॅच मध्ये घेऊन येईल. बऱ्याचदा आपण पाहतो 90% वेळा तरी फलंदाजांना पोषक खेळपट्ट्या पाहायला मिळतात. इकडे गोलंदाजांना पोषक खेळपट्टी आहे, कारण गेली 1 महिना जे आम्ही क्रिकेट पाहतोय गोलंदाजांच्या मात्र या ठिकाणी खरपूस समाचार घेतलाय. परंतु इकडे जर पाहिलं तर गोलंदाजांची कॉलर टाईट असेल, कारण इकडे गोलंदाजांसाठी काहीतरी आहे आणि अशाही स्पर्धा होणं गरजेचं आहे. राष्ट्रवादी चषकात आपण त्या गोष्टी पाहतोय. संपूर्ण आयोजन कमिटीचं विशेष कौतुक. फुल टॉस बॉल, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला, खराब चेंडू, त्याचा फायदा या ठिकाणी घेतला. बॉलला पाठवलं अजित मोहितेने सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4, चौकार. कारण विशेष मेहनत फलंदाजाला घ्यायला लागणं गरजेचं आहे. यावेळेला जर पाहिलं तर फुल टॉसच दिला, त्याचा अजित मोहिते यांनी फायदा घेतला, चौकारामध्ये परावर्तन केलं आणि आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील राजेश सोरटे. यावेळेला कमबॅक केलं जात आहे वेगात आणि पुढे टाकण्याचा प्रयत्न जारस्ती झाला आणि आणखीन एक चांगला चेंडू येताना पाहायला मिळाला. राजेश सोरटे तर कमबॅक करतायत. एक चौकार जरूर आला या अगोदरच्या खराब चेंडूवर, परंतु त्यातून सावरले, पुन्हा एकदा अचूकतेवर आले आणि अजित मोहिते यांच्यासाठी एक चांगला चेंडू पेश केला.
यावेळेला देखील जर पाहिलं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पंकज जाधव होते त्या ठिकाणी. बूम 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 माट्या अलिबागचे स्टार खेळाडू. आणि पहा क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण किती महत्वाचं असतं आणि हा व्हिडिओ देखील त्यांचा व्हायरल होऊ शकतो कारण पंकज जाधव यांनी केलेला तो रनआउट आहे. तर डायरेक्ट हिट केला. एक एक रनला पहा किती क्रिकेटमध्ये किती महत्व आहे. बॉल जसा पाठी गेला आणि त्यांच्याकडे गेला त्याने अडवला, चेंडूची फेक केली आणि योगेश पवार यांना मात्र माघारी परतावं लागतंय त्यांना. आणि पंचांच्या निर्णयाची वाटही पाहिली नाही, डायरेक्ट ते बाहेर येताना पाहायला मिळाले. तर बाद होत आहेत. आज 3 षटकं मात्र या ठिकाणी संपलेली आहेत आणि 3 षटकं संपल्यानंतर स्कोर जर पाहिलं तर झालाय 25. अजूनही 3 षटकं बाकी आहेत आणि धावांची आवश्यकता असणार आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 16 धावांची आवश्यकता 18 चेंडूमध्ये. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. विकेट मात्र आता जाताना पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. बंटी पटेल दक्षिण गुजरातचे आहेत. बलसाडच्या जवळ अतुल नावाचं गाव आहे, तिकडं नक्कीच बिलॉंग करतात. बॅटिंगसाठी येताना आपल्याला पाहायला मिळतील बंटी पटेल आणि त्याचबरोबर अजित मोहिते. ही जोडी पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करताना पाहायला मिळेल. तसं पाहिलं तर मॅच दृष्टीक्षेपात आहे, परंतु इकडे जर आणखी डॉट बॉल आले, आणखीन विकेट आल्या तर दबाव वाढू शकतो कारण शेवटच्या क्षणापर्यंत मॅच सोडायची नसते क्रिकेटच्या खेळामध्ये. कधी काय होईल याचा नेम नाही. अजित मोहिते साथीला बंटी पटेल तर गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. विजय पावले यांची पावलं गोलंदाजी मार्कवर जाताना पाहायला मिळत आहेत. भल्या भल्या स्पर्धा आपल्या वेगाच्या जोरावर त्यांनीही गाजवलेल्या आहेत. तर पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी करतायत सांगली स्टार. विजय पावले 18 चेंडूमध्ये अजूनही 16 धावांची आवश्यकता. क्रिकेट आहे, फाईट करणं गरजेचं आहे. टर्फ एडिट मात्र या ठिकाणी फाईट करताना पाहायला मिळते. राजेश सोरटेचं एक षटक चांगलं पाहायला मिळालं. यावेळेला खूप चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने एक धाव तर घेतली गेली, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला गेला. अजित मोहिते पंच केला केवळ आणि 2 धावा अर्जित केल्या गेल्या. चांगल्या पद्धतीची बॅटिंग करतात, चौफेर टोलेबाजी करतात. जुन्नर प्रीमियर लीग मध्ये यावर्षी मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी ठरले होते. उपविजेता राहिला होता त्यांचा जाधववाडी बोरी संघ आणि त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मान देखील त्यांनी मिळवला होता. यावेळेला आणखीन एक लांबलचक फटका येताना पाहायला मिळतोय. हा फटका आहे नायगाव मुंबईच्या स्टारचा. नाव आहे अजित मोहिते. मोठा फटका सीमारेषेच्या पलीकडे. षटकार पहा वेगाचा या ठिकाणी फायदा करून घेतला आणि या बॉलला मात्र सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्यात यशस्वी देखील झाले. 10 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्या. या 2 फटक्यांशी मात्र आक्रमणातील म्हणजे जे आव्हान होतं त्यातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न अजित मोहिते करतायत. यावेळेला देखील मनगटाच्या साह्याने बॉलला मात्र नक्कीच पाठवलं. फाईन लेगच्या दिशेने एक धाव घेतली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात होते बंटी, परंतु अजित यांनी त्यांना थांबवलं. धोका होऊ शकतो आणि म्हणून त्यांना माघारी पाठवलं. एका धावेवर समाधान मिळतंय. एका धावेने स्कोर जर पाहिलं तर 32 वर जाईल. 9 धावांची आवश्यकता अजूनही आहे. यानंतरची मॅच जी होणार आहे ती दोन्ही विजयी संघाची होईल. पहिल्या मॅच मधील विजय 555-6. आपण टॉस संघनायक टॉस करण्यासाठी त्वरित यायचंय. यावेळेला काही काळ हवेत जरूर चेंडू होता परंतु मार्गस्थ होईल. तडम्यांच्या दिशेने बंटी पटेल यांच्या बॅटमधून येतोय चौकार. विजयाच्या दिशेने वाटचाल मात्र आता या ठिकाणी टीम ऑल मॉन्स्टरची होताना पाहायला मिळते. जुनीत शरीफ सरांची टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जी टीम आपल्याला विजयी भोपाळला देखील विजयी होताना पाहायला मिळाली होती. टीम ऑल मॉन्स्टर स्कोर जर पाहिला तर आता पुढे जाताना पाहायला मिळते 36 धावांवर. 5 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. चांगली गोलंदाजी राहिली, त्यानंतर संयमी फलंदाजी देखील पाहायला मिळाली आणि सुरुवात जर पाहिलं तर थॉमस डायस त्यानंतर शाहिदने देखील खूप चांगला खेळ केला. अजित मोहिते चांगली कामगिरी करतायत. यावेळेला उसळी घेणारा चेंडू जरूर पाहायला मिळाला होता. खेळण्याचा प्रयत्न, हुक करण्याचा प्रयत्न होता परंतु जाईल कीपरच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळेल. 5 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. विजय पावले प्रयत्न करतायत फलंदाजांना थांबवण्याचे.
दोन्ही टीम जर पाहिलं तर बलाढ्य आहेत. संपूर्ण भारतभरातील नामवंत खेळाडू दोन्ही टीम मध्ये समावेश आपल्याला पाहायला मिळतोय, त्यामुळे या मॅचवर सर्वांचं लक्ष नक्कीच होतं. यावेळेला बंटी पॉइंटच्या दिशेने मात्र खूप चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. अप्पर कट 4 4 4 4 4 4 धावांसाठी येतोय चौकार. अगदी मात्र आता विजयाच्या समीप, विजयाच्या उंबरठ्यावर टीम जाताना पाहायला मिळते. 2 षटकं बाकी आहेत आणि 1 धावेची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. राष्ट्रवादी चषक 2021. माफ करा, विजय साकार झालाय. विजय झाली टीम. अजित विजय झालाय. विजयी झालेली आहे टीम. अभिनंदन. tenniscricket.in चे फोटोग्राफर विनंती आहे मुख्य व्यासपीठाकडे संपर्क करा. थोडस झटपट यामधून या. तर आपण या ठिकाणी प्रथमतः मान्यवरांचा सन्मान करतोय. राष्ट्रवादी चषक 2021 देहूरोड बिग बॅचच्या वतीनं मान्यवरांना सन्मानित केला जाते. CCL लोणावळ्याचा असणारा संपूर्ण मित्र परिवार, या संपूर्ण मित्र परिवाराला आपण या ठिकाणी